नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। राज्यशास्त्राचं आज आपण रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत। या आधी सुद्धा आपण रिव्हिजन लेक्चर घेतले, त्यामध्ये आपण भारताच्या राष्ट्रपतींवर काही प्रश्न बघितले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताची न्याय व्यवस्था यावर काही प्रश्न बघणार आहोत। तर नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। भारताची न्याय व्यवस्था परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे, नक्की आयोग यावर प्रश्न विचारतच आणि क्विज फॉर्मॅट मध्ये असणारे, तर जास्तीत जास्त ट्राय करा ज्यावेळेला स्क्रीनवर प्रश्न येतोय तर मी आन्सर करण्याच्या आधीच तुम्ही प्रश्नाला आन्सर करत जा। ओके, आणि महत्त्वाचं आहे त्यावरून तुमची तयारी किती होते, कशा प्रकारे होते हे तुम्हाला समजेल। कारण एक लास्ट लेक्चरच मी घेतलेलं करंट अफेअर्सचं, त्यामध्ये एक प्रश्न मी विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर भरपूर जणांनी चुकीचं दिलेलं आहे। मग त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की तुमची तयारी किती होते। मग जास्तीत जास्त आन्सर करण्याचा प्रयत्न करा। जर तुमचं आन्सर चुकतंय तर त्याला बरोबर आन्सर मी नक्की कमेंट मध्ये देत जाईल, ठीक आहे। सो या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तिथूनच। आणि महत्त्वाचं म्हणजे विजन स्टडीचं ॲप हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड कराच। ॲपमध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, पीडीएफ नोट्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं फ्री आहे। जर आता तुम्ही दुसरं कोणतं ॲप उघडून बसलात तर तुम्हाला एवढं मटेरियल फ्री मध्ये मिळणार नाहीये। तर जास्तीत जास्त प्रयत्न करा हे रीड करण्याचं। तुम्हाला तुमची परीक्षेची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने करायची आहे, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तसंच आपल्या ॲपमध्ये प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा होत असतात, वेगळे कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता, ठीक आहे। मग आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न आहे, योग्य विधाने कोणते? अ दिलंय विधान, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असे कलम 214 अन्वये तरतूद केली आहे। दुसरं विधान पण आपण वाचून घेऊया। घटनेतील कलम 215 नुसार संसदेला 2 किंवा अधिक राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। न्यायव्यवस्थेची रचना आपल्याकडे कशी आहे, आता हा प्रश्न दिलेला आहे उच्च न्यायालयांच्या बाबतीत। तर जे पहिलं विधान आहे ना ते योग्य आहे। प्रत्येक न्यायालयासाठी एक उच्च न्यायालय असणार आहे असं सुरुवातीला जेव्हा आपली राज्यघटना तयार करण्यात आलेली ना, तेव्हा कलम 14 मध्ये 214 मध्ये ही तरतूद देण्यात आलेली। पण जे ब विधान आहे ना ते चुकीचं आहे। तर आता इथे उत्तर तरी आपलं आहे पर्याय क्रमांक पहिला, फक्त अ विधान योग्य आहे। मग आपण ब विधानाचं स्पष्टीकरण एकदा बघून घेऊया। तर सुरुवातीला असं काही नव्हतं की एकापेक्षा अधिक राज्यांसाठी एखादं उच्च न्यायालय सामायिक न्यायालय असेल। त्यासाठी 1956 मध्ये 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि मग या 7व्या घटना दुरुस्तीने कलम 230 आणि कलम 231 नुसार संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी, लक्षात ठेवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी म्हणजे 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी, किंवा त्याचबरोबर 2 किंवा अधिक राज्य प्लस त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश, तर असे सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येईल। आता सध्या भारतामध्ये आपण बघितलं ना तर अशा प्रकारचे काही उदाहरण आहेत, जसं बॉम्बे हायकोर्ट। बॉम्बे हायकोर्टमध्ये ऑलरेडी 2 राज्य आहेत, महाराष्ट्र आणि गोवा। त्याचप्रमाणे एक केंद्रशासित प्रदेश आहे, दीव दमण दादरा नगर हवेली, राईट। आता पूर्वी हे 2 केंद्रशासित प्रदेश होते, पण आता 2019 पासून हे एकच केंद्रशासित प्रदेश आहे। म्हणजे बॉम्बे हायकोर्ट हे काय आहे तर सामायिक न्यायालय। त्याचप्रमाणे गुवाहाटी न्यायालय सुद्धा एक सामायिक न्यायालय। हरियाणा चंदीगड न्यायालय, जसं त्यामध्ये पंजाब हरियाणा राज्य आहेत प्लस त्याच्यामध्ये चंदीगडचं सुद्धा समावेश होतो। म्हणजे चंदीगडचं सुद्धा उच्च न्यायालय कुठे आहे तर हरियाणा, जे चंदीगड हरियाणा पंजाब जे न्यायालय तेच चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचं न्यायालय। मग हे सगळं काय झालं तर सामायिक न्यायालय। ओके, तर आय होप तुम्हाला इथे समजलं असेल। प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले पर्याय क्रमांक पहिला, फक्त अ, ठीक आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। खालीलपैकी कोणता विभाग न्यायालयाचा प्रकार नाही? तर तिथे आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत वेगवेगळ्या न्यायाधिकरणाचे। मग कोणता प्रकार हा न्यायालयाचा नाहीये ते ओळखायचंय। पहिलंच दिलंय उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालयाचा वरिष्ठ विभाग, मुख्य दंडाधिकारी प्रथम दर्जा यांचा विभाग, लघुवाद न्यायालय, लोक अदालत, ग्राम न्यायालय। या प्रश्नाचं उत्तर आहे त्याआधी आपण बघून घेऊया। उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरा, यापैकी नाही। यापैकी असा कोणताच विभाग नाहीये जो न्यायालयाचा प्रकार नाहीये। सगळे हे न्यायालयाचेच प्रकार आहेत। जसं आपल्याला
राज्यघटनेमध्ये कलम 233 ते 237 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाविषयी तरतुदी आढळून येतात. जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय याविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जर इथे तुम्हाला हा डायग्राम दिसतोय तर उच्च न्यायालयाच्या अंतर्गत प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जिल्हा आणि सत्र न्यायाधीशाचं न्यायालय काम करतं. त्यासाठी कोणती कलम आहेत? कलम 233 ते कलम 237 पर्यंत. मग या जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे जे न्यायालय त्याच्या अजून 2 विभाग केले जातात. एक आहे ती म्हणजे दिवाणी बाजू, ते म्हणजे सिव्हिल कोर्ट्स, आणि दुसरी आहे ती म्हणजे फौजदारी बाजू, त्यालाच आपण म्हणतो क्रिमिनल कोर्ट्स. अगेन त्यामध्ये ना असं काही प्रथम दर्जा, द्वितीय दर्जा अशा प्रकारची दुय्यम न्यायालय आहेत. ओके, म्हणजे जिल्हा न्यायालयाची जी दिवाणी आणि फौजदारी बाजू आहेत त्याची काही दुय्यम न्यायालय आहेत. जसं दिवाणी बाजूमध्ये दिवाणी न्यायाधीशाचा वरिष्ठ विभाग आहे आणि कनिष्ठ विभाग आहे. ठीक आहे, वरिष्ठ विभाग आणि कनिष्ठ विभाग अशा 2 बाजू आहेत. आणि फौजदारीमध्ये मुख्य न्यायिक दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी यांचा प्रथम दर्जा. अशा प्रकारे ना हे विभाजन करण्यात आलेलं आहे आपल्याकडे न्यायालयांचं. तर महत्त्वाचं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या न्यायालयांचा समावेश आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये जी आता आपण बघितली ती इतर दुय्यम न्यायालय, कनिष्ठ न्यायालय किंवा त्यांना अधीनस्थ न्यायालय सुद्धा म्हणतो. मग त्यामध्ये अजून लघुनिवाद न्यायालय, कुटुंब न्यायालय, लोक अदालत आणि ग्राम न्यायालय यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे इथे बघा लोक अदालत हे सुद्धा एक न्यायालयाचाच प्रकार आहे. त्याचबरोबर ना इथे तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे कलम 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कशी होईल ना त्याबाबत तरतूद दिलेली आहे. मग जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक जर त्यांची ट्रान्सफर करायची असेल, जर त्यांना प्रमोशन द्यायचं असेल तर ते राज्यपालामार्फत केलं जातं. पण जिल्हा न्यायाधीशांच्या बद्दल कोणतंही डिसिजन घेण्याआधी ते उच्च न्यायालयाचा विचार घेतात. यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलाय म्हणून हा पॉइंट मी इथे मेन्शन केलाय. ज्या वेळेला राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात त्यावेळेला उच्च न्यायालयाचा विचार करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता आपण बघूया. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. 3 विधानं दिलेली आहेत या प्रश्नामध्ये. जे चुकीचं विधान आहे ते आपल्याला ओळखायचंय. अविधान दिले न्यायालयाचा अवमान दिवाणी किंवा फौजदारी असू शकतो. इथे आपल्याला समजले की हा प्रश्न कशावर आहे, तर न्यायालयाच्या अवमानावर. न्यायालयाचा अवमान हा विषय जर बघितला तर एक फेमस विषय असतो, नेहमीच चर्चेत असतो. करंट अफेअर्सच्या बेसवर सुद्धा तुम्हाला न्यायालयाच्या अवमानावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब विधान दिले सर्वोच्च न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर क विधान दिले न्यायिक कायद्यांवर व निर्णयांवर न्याय व पर्याप्त टीका केल्यास सुद्धा न्यायालयाचा अवमान झाला असे मानण्यात येते. तर यापैकी 3 विधानांमधलं जे क विधान आहे ते चुकीचं आहे. मग आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 फक्त क. पहिलं आणि दुसरं अ आणि ब हे दोन्ही विधानी योग्य आहेत, पण क विधान चुकीचं आहे. एक्सप्लेनेशन बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. तर सर्वात आधी तर बघा न्यायालयाचा अवमान असं आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही दिलेलं नाहीये. न्यायालयाचा अवमान असा शब्द नाहीये, पण आपल्याकडे न्यायालयाचा अवमान कायदा 1971 आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ऍक्ट 1971. मग त्यामध्ये हा अवमान दिवाणी सुद्धा असू शकतो, फौजदारी सुद्धा असू शकतो. दिवाणी अवमान म्हणजे काय, दोन्ही गोष्टी नीट समजून घ्या. दिवाणी अवमानचा अर्थ असा होतो की समजा न्यायालयाने एखाद्या गोष्टीवर एखादा निर्णय दिला तर त्याचं मुद्दामून अवमान करणं किंवा ती आज्ञा न पाळणं, एखादी खात्री दिली तर त्या आज्ञेचा मुद्दामून भंग करणं, तर त्यावेळेला तो दिवाणी अवमान मानला जातो. आणि फौजदारी अवमान म्हणजे न्यायालयाने काही असं समजा निर्णय दिला असेल तर त्याच्या विरोधात काहीतरी प्रकाशित करणं किंवा न्यायिक कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप केलं जाणं, हे सगळं काय असतं तर फौजदारी अवमान. आणि या अवमानाबद्दल शिक्षा सुद्धा केली जाते, 6 महिन्यापर्यंतची अटक आणि 2000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही असं असू शकतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. परीक्षेला तुम्हाला न्यायालयाच्या अवमानाबद्दल कोणती शिक्षा होते यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण मग पुढे 1991च्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला, सर्वोच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालयाला फक्त स्वतःचाच नाही, म्हणजे फक्त सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान झाला म्हणून नाही, तर उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, इतर जे देशातली न्यायाधिकरणे असतात
त्यांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा आहे. म्हणूनच त्यानुसार आपलं जे पर्याय क्रमांक ब विधान आहे ते बरोबर आहे, राईट. आणि जसं क विधान चुकीचं आलंय त्याचं रिझन म्हणजे काही अशा गोष्टी बाजूला ठेवण्यात आलाय की ज्यामध्ये न्यायालयाचा अवमान झालाय असं मानण्यात येणार नाही. मग त्यामध्ये समजा एखाद्या प्रकरणाबाबत म्हणजे ज्यामध्ये न्यायालयात खटला चालू आहे त्या प्रकरणाबाबत काही प्रकाशित केलं पेपरमध्ये, त्याचं वितरण केलं, तसंच न्यायिक कार्यवाहीचा जो काही खटला चालू आहे किंवा न्यायालयामध्ये जे काही काम चालू आहे त्याबद्दल जर एक योग्य अहवाल सादर केला, तसंच न्यायिक कायद्यांवर निर्णयांवर जर एक टीका केली, योग्य प्रकारे टीका, ओके, म्हणजे न्यायालयाचा अवमान म्हणून टीका नाही, एका प्रकारे योग्य प्रकारे टीका केली तर ते न्यायालयाचा अवमान मानला जात नाही आणि त्यासाठी शिक्षा केली जाणार नाही. पण जर समजा जे मी तुम्हाला दिवाणी आणि फौजदारी अवमान सांगितलेत, प्रकार सांगितले, त्यानुसार जर तो न्यायालयाचा अवमान ठरला तर त्यासाठी 6 महिन्यांपर्यंतची अटक आणि 2000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. ठीक आहे, मग इथे आपल्याला उत्तर मिळालंय पर्याय क्रमांक 3 फक्त क. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, तर भारतीय न्यायालयाचे स्वातंत्र्य हे खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे अधोरेखित होते? आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेला वेगळं ठेवण्यात आलेले, वेगळे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, कारण की न्यायालयाचे जे निर्णय असतील ते अनबायस्ड असतील, ओके, योग्य रीतीने विदाऊट कोणत्या दबावाशिवाय त्यांनी निर्णय देण्यात आले पाहिजेत, म्हणून वेगवेगळ्या प्रकारे न्यायालयाला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. मग त्यामध्ये कोणते मुद्दे येतात त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. काय काय दिलंय? नियुक्ती पद्धत, न्यायालयीन अवमानासाठी शिक्षा, संचित निधीद्वारे खर्चाची तरतूद, न्यायाधिकार क्षेत्राच्या संकोचास निर्बंध. तर आता हे चारही जे मुद्दे दिलेले आहेत त्या चारही न्यायालयाच्या स्वातंत्र्यामध्येच येतात. मग उत्तर असणारे आपलं पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. जसं बघा आपल्याकडे न्यायालयाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाची कलम 124 ते कलम 147 पर्यंत. पण न्यायालयाच्या स्वातंत्र्याबद्दल जर आपण एक्झॅक्ट असं कुठे मेन्शन केलेलं बघितलं ना राज्यव्यवस्थेमध्ये, राज्यघटनेमध्ये, तर ते म्हणजे मार्गदर्शक तत्वांच्या कलम 50 मध्ये. मार्गदर्शक तत्वांचं जे कलम 50 आहे ते काय सांगतं की न्याय व्यवस्थेला कार्यकारी मंडळापासून वेगळं ठेवण्याचं काम राज्य करेल, त्याचा प्रयत्न सतत राज्य करेल. हे आपल्या कलम 50 मध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्यानुसारच काही स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून काही गोष्टींच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. जसं त्यामध्ये नियुक्तीची पद्धत, जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? राष्ट्रपतींमार्फत केली जाते. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणामार्फत केली जाते? ते सुद्धा राष्ट्रपतींमार्फत, ते पण सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेऊन. तसंच त्यांना पदावधीची, त्यांच्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे. म्हणजे न्यायाधीशांचं काही एज मर्यादा, जसं 65 वय असं सर्वोच्च न्यायालयांना वयोमर्यादा आहे. तसंच 62 वय वर्ष हे कोणासाठी आहे? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी. तसंच त्यांना असंच कोणत्याही रिझनवरून पदावरून दूर करता येत नाही. जसं राष्ट्रपतींना घटनाभंग केला, घटनाबाह्य काही काम केलं त्यासाठीच पदावरून दूर करता येतं, त्याचप्रमाणे न्यायाधीशांबाबत सुद्धा सेम आहे. नंतर निश्चित सेवा शर्ती, म्हणजे त्यांना सेवा शर्ती जे काही त्यांना सॅलरी देण्यात येते, काही भत्ते देण्यात येते, त्यामध्ये लगेचच चेंज करता येऊ शकत नाही. आणि त्यांचा जो खर्च आहे तो सुद्धा संचित निधीतूनच केला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्व अधिकारी, त्यांचे पगार, त्यांचे भत्ते, पेन्शन, हा सगळा खर्च संचित निधीवर प्रभारित असतो. म्हणजेच त्यावर संसदेमध्ये चर्चा होऊ शकते पण मतदान होत नाही. आणि हे कशात दिलंय? तर कलम 46 मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा. तसंच त्यांनी कशा प्रकारची वागणूक आहे, त्यांच्या वागणुकीवर कुठेही चर्चा केली जात नाही, हे खूप महत्त्वाचे, लक्षात ठेवा. तसंच निवृत्तीनंतर वकिली करण्यास त्यांना मनाई आहे. आता हे सुद्धा कशासाठी आहे? तर त्यांच्या कामासाठी आहे. कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये, ओके, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करण्यास बंधन घालण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अवमानाबद्दल शिक्षा करण्याची जी तरतूद आहे त्या आत्ताच आपण बघितलं मागच्या क्वेश्चनमध्ये. कलम 129 नुसार त्यांना अवमानाबद्दल शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच कर्मचारी नियुक्ती, स्वतःचं स्टाफ स्वतः नियुक्त करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. तसंच त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये घट करता येत नाही.
हा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। संसदेला सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र घटवण्याचा काहीच अधिकार देण्यात आला नाहीये। अधिकार क्षेत्र वाढवता येऊ शकतं, जसं आता आपण बघितलं, जसं वर्ष जात आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या उलट अधिकार क्षेत्रामध्ये वाढ होत चाललेली आहे ना, राईट। महत्त्वाची त्यामध्ये भूमिका बजावते ते म्हणजे जनहित याचिका, पण त्यामध्ये कुठेही घट करता येऊ शकत नाही संसदेला, ठीक आहे। तसंच त्यांना कार्यकारी मंडळापासून विभक्त राहण्याचा अधिकार आहे, वेगळं राहण्याचा अधिकार, आणि हे कशात दिले आपण आत्ताच बघितलं, कलम 50 मध्ये, ठीक आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी या वेगवेगळ्या तरतुदी आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात। आता पुढचा प्रश्न आपण बघूया। सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजीच राहील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2015 मध्ये दिला। पुढे संविधानाच्या कलम 348 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी असेल अशी तरतूद आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा, अ आणि ब हे दोन्ही सुद्धा कारण आहे, आणि ब हे अचं कारण आहे। ब हे अचं कारण काय, तर त्याचे आपण एक स्पष्टीकरण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल। तर एक याचिका आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये की न्यायालयाचे सगळे निर्णय जे असतात, आता जनरली न्यायालयाचे सगळे निर्णय हे इंग्लिशमध्ये येतात, त्यानंतर जे महत्त्वाचे निर्णय येतात बघा, जे काही वर्डिक्ट येतात ते आपल्याला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये वाचून दाखवले जातात। जर तिथे मराठी वकील असेल तर ते निर्णय मराठीमध्ये सुद्धा वाचून दाखवले जातात, ठीक आहे। पण जो निर्णय आलेला असतो ना तो इंग्लिशमध्येच आलेला असतो। मग न्यायालयाचे हे सगळे निर्णय हिंदीमध्ये तसंच बाकीच्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत त्यामध्ये उपलब्ध करून द्यावेत अशी याचिका न्यायालयासमोर आली होती। पण जेव्हा ही याचिका आली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने 2015 मध्ये असा निर्णय दिला की संविधानाच्या कलम 348 नुसार सर्वोच्च न्यायालयाची कार्यालयीन भाषा ही इंग्रजी असेल अशी तरतूद आहे। मग आता इथे समजले आपल्याला, कलम 348 मध्ये दिलंय, ऑलरेडी राज्यघटनेमध्ये दिलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी आहे, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की ही जी भाषा आहे कामकाजाची ती इंग्रजीच राहील। जर आपण ऑलरेडी बघितलं ना तर प्रत्येक स्टेट वाईज उच्च न्यायालयाची जी कार्यालयीन भाषा आहे ती त्या राज्याच्या भाषेनुसार असते। जसं बॉम्बे हायकोर्टची मराठीमध्ये सुद्धा म्हणजे मराठीमध्ये निर्णय दिले जातात, जी कामकाज आहे ते मराठीमधून केलं जातं, ठीक आहे। पण सर्वोच्च न्यायालयाची जी कामकाजाची भाषा आहे ती इंग्रजीच राहील असं आपल्याला कलम 348 मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे। आणि तसंच यावर बोलताना जेव्हा खंडपीठाने हा निर्णय दिला त्यावर बोलताना अजून एक त्यांनी सांगितलं की कलम 29 नुसार कोणत्याही भाषिक समूहावर इतर भाषा लादण्याचा अधिकार न्यायालयाला नाही। तर ही कलम 29 मध्ये जो सांस्कृतिक अधिकार देण्यात आलेला आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार अल्पसंख्याकांना, तर अशा कोणत्याही समूहावर भाषा लादण्याचा अधिकार न्यायालयाला नाहीये असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार मग हा निर्णय दिला, ठीक आहे। मग आता इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दुसरा। पुढचा प्रश्न काय दिला आहे बघा, तर खालीलपैकी अचूक विधान निवडा। त्यामध्ये 3 विधानं दिलेली आहेत। अ, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव सदर राज्य विधिमंडळात मांडावा लागतो। तर जे पहिलंच विधान आहे ते चुकीचं आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास जर काही कारणांवरून म्हणजे काय, जर घटनाभंग केला असेल तर त्या कारणांवरून त्यांना पदावरून दूर करण्यासाठी तसा जो प्रस्ताव आहे तो संसदेमध्ये मांडावा लागतो, राज्य विधिमंडळात नाही। राज्याचे जरी न्यायाधीश असले तरी सुद्धा त्यांच्या विरोधातला जो प्रस्ताव आहे तो कुठे मांडावा लागतो, संसदेमध्ये। पुढचं ब विधान दिले, आरोपांची चौकशी करण्यासाठी 5 सदस्य असलेल्या समितीची स्थापना केली जाते। तर हे विधान चुकीचं आहे। जेव्हा संसदेमध्ये हे प्रस्ताव सादर केले जातात आणि तिथे मग एक समिती स्थापन केली जाते चौकशीसाठी, तर ती समिती 3 सदस्यीय समिती असते। त्यात आपण पुढे एक्सप्लेनेशन मध्ये नीट बघूया, म्हणजे हे विधान सुद्धा चुकलेलं आहे। क विधान दिलंय, आतापर्यंत अशा प्रकारे कोणत्याच न्यायाधीशास पदावरून दूर करण्यात आलेलं नाहीये। तर हे विधान बरोबर आहे, आतापर्यंत अशा प्रकारे कोणत्याच न्यायाधीशाला, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यात आलेलं नाहीये। 2 अशा घटना आहेत ज्या खूप फेमस आहेत, जसं पीडी दिनकरन कर्नाटकचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि त्याचप्रमाणे सौमित्र सेन कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। यांच्यावर कार्यवाही सुरू होती, म्हणजे जसं संसदेमध्ये प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी हा प्रस्ताव पुढे जाण्याआधीच स्वतःच राजीनामा दिला, त्यामुळे पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे
ती कंप्लीट झालेली नाहीये. म्हणजे अशा प्रकारे अजूनही कोणत्याच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास दूर करण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे, मग आता एकदा आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कलम 217 मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलंय ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करतात ना, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा पदावरून दूर करण्यात येतं. मग जसं त्यामध्ये तरतूद आहे की एक बडतर्फीचा आदेश त्यांना संसदेमध्ये मांडावा लागतो. तर ज्या वेळेला असा आदेश मांडायचा असतो, जेव्हा असा प्रस्ताव सादर करायचा असतो, तर लोकसभेमध्ये त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर किमान 100 सदस्यांची आणि राज्यसभेमध्ये किमान 50 सदस्यांची सही लागते, हे लक्षात ठेवा. आणि मग हा प्रस्ताव जो आहे तो अध्यक्ष आणि सभापतींना सादर करावा लागतो. आता ही जी सगळी पद्धत आहे ना, त्याच्यासाठी न्यायाधीश चौकशी कायदा 1968 हे लक्षात ठेवा. याच्यात काय दिलेलं आहे तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968 आणि त्यानुसार या तरतुदी आहेत. मग अध्यक्ष हा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा स्वीकारू शकत सुद्धा नाही, म्हणजे नकारू सुद्धा शकतात. आणि एकदा प्रस्ताव स्वीकारण्यात आला ना की अध्यक्ष आणि सभापतींमार्फत चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन केली जाते. मग आता हे 3 सदस्य कोण असणार आहेत? एकतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील किंवा कोणताही एखादा न्यायाधीश असेल. त्यानंतर एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील, कोणत्याही देशातल्या कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक चांगला निष्णात कायदेपंडित असणारे. मग या 3 सदस्यांची ही चौकशी समिती असते. ते चौकशी करतात. मग पुढे प्रस्ताव म्हणजे चौकशीमध्ये जर असं काही आढळून आलं की ते दोषी आहेत न्यायाधीश, त्यानंतर मग पदावरून दूर करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो विचारात घेऊ शकतात. ठीक आहे, मग अशी ही प्रोसिजर आहे. आणि प्रस्ताव मग विचारात घेतल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्याच्यावर मतदान घेतलं जातं आणि 2/3 एवढं त्याच्यावर बहुमताने तो प्रस्ताव पास झाला पाहिजे. ठीक आहे, मग अशा प्रकारची प्रोसिजर आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठीचं. आता आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे याचं पर्याय क्रमांक 3 फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तर खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता इथे एका बाजूला काही उच्च न्यायालयाची स्थान दिलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला आपल्याला देण्यात आलेले त्याच्याबद्दल काय वैशिष्ट्य आहेत. मग त्यातली अयोग्य जोडी कोणती आहे, चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. पहिलंच दिलंय सामायिक उच्च न्यायालय गुवाहाटी. ब दिलंय राजधानीत नसलेले उच्च न्यायालय राजस्थान. उच्च न्यायालय असलेले केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर. सर्वात नवीन उच्च न्यायालय त्रिपुरा. त्यातलं जे चुकीचं जोडी आहे ती आहे ड, सर्वात नवीन उच्च न्यायालय त्रिपुरा. सध्या सर्वात नवीन उच्च न्यायालय हे तेलंगणाचं आहे. 2019 मध्येच तेलंगणाच्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली, ज्याचं जे मुख्य स्थान आहे ते कुठे आहे तर हैदराबादमध्ये. मग आपलं उत्तर असणार आहे फक्त ड, पर्याय क्रमांक 4 फक्त ड. मग आता उच्च न्यायालयांबद्दल जर आपण कॅल्क्युलेशन केलं किती आहेत काय आहेत तर ती माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. परीक्षेला या फॅक्ट्सवर प्रश्न विचारले जातात. सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. जसं आपण सर्वात नवीन उच्च न्यायालय कोणतं बघितलं तर ते म्हणजे तेलंगणाचं. यापूर्वी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा होते. जसं मणिपूर आणि मेघालय या 2 उच्च न्यायालयांची स्थापना 25 मार्च 2013 मध्ये करण्यात आलेली. त्रिपुराची 26 मार्च 2013 मध्ये. सामायिक न्यायालय जसं बॉम्बे आहे, गुवाहाटी उच्च न्यायालय, पंजाब, हरियाणा. बॉम्बेमध्ये कोणकोणते क्षेत्र येतात? महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव. तसंच पंजाब आणि हरियाणामध्ये पंजाब, हरियाणा आणि चंदीगड. ठीक आहे, मग ही सगळी झाली सामायिक उच्च न्यायालय. 2पेक्षा अधिक राज्य किंवा 2पेक्षा अधिक राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश, तेव्हा आपण त्यांना म्हणतो सामायिक न्यायालय. त्यानंतर असे कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना स्वतःचं हायकोर्ट आहे? ते म्हणजे सुरुवातीला तर दिल्लीच होता. आता बरेच वर्ष दिल्ली असं एकमेव केंद्रशासित प्रदेश होतं की ज्याला स्वतःचं उच्च न्यायालय होतं. पण कलम 370 काढून टाकल्यानंतर जम्मू आणि काश्मीर याला एक केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं. मग आता जम्मू आणि काश्मीर हे असं केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला सुद्धा स्वतःचं असं हायकोर्ट आहे. मग आता याच्यामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश येतात, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे, इतर केंद्रशासित प्रदेश ज्यांना वेगळ्या राज्यांचा हायकोर्ट आहे, जसं दादरा नगर हवेली, दीव दमण यांना बॉम्बे हायकोर्ट आहे. अंदमान निकोबारसाठी कलकत्त्याचं हायकोर्ट आहे. लक्षद्वीपसाठी एर्नाकुलमचं आहे. एर्नाकुलम कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ राज्याचं. केरळ, लक्षद्वीप आणि केरळ
यासाठी एर्नाकुलम हायकोर्ट आहे. त्यानंतर पुद्दुचेरी, मद्रास हायकोर्टमध्ये काय काय येतं तर मद्रास हायकोर्टमध्ये तमिळनाडू आणि पुद्दुचेरी कव्हर होतं. तसंच चंदीगड, पंजाब आणि हरियाणा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तसंच महत्त्वाचं यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलं जाऊ शकतं, राजधानीच्या ठिकाणी नसलेले उच्च न्यायालयाचं कार्यस्थान. आपल्या देशामध्ये सगळे ऑलमोस्ट असे राज्य आहेत की जिथे राजधानीच्या ठिकाणीच हायकोर्ट आहे. जसं महाराष्ट्राचं बॉम्बे हायकोर्ट मुंबईमध्येच आहे, राईट. मग असे कोणते राज्य आहेत की जिथे राजधानीच्या ठिकाणी नाहीये? जसं उत्तर प्रदेशचं आहे प्रयागराज. यापूर्वी प्रयागराजला आपण अलाहाबाद म्हणून ओळखत होतो. त्यानंतर मध्य प्रदेशचं जबलपूर येथे, ओडिसाचं कटकला आहे, राजस्थानचं जोधपूरला आहे आणि छत्तीसगडचं बिलासपूरला आहे, केरळचं एर्नाकुलमला आहे आणि उत्तराखंडचं नैनितालला आहे. ठीक आहे. आणि तसंच उच्च न्यायालय जे नवीन आहे ते म्हणजे हैदराबादचं तेलंगणा इथलं. ओके. मग आता इथे आपण उच्च न्यायालय जे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं ते आपण नीट कव्हर केलेले. पुढचा प्रश्न बघूया आपण. योग्य विधान कोणते? घटनेच्या कलम 129 अंतर्गत न्यायिक पुनर्विलोकन या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. घटनेनुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. तर आता ना कलम 129 मध्ये किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेच न्यायिक पुनर्विलोकन या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाहीये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण भरपूर वेळेला न्यायिक पुनर्विलोकनाबद्दल डिस्कस करतो, पण त्याबद्दल घटनेमध्ये असा तो एक्झॅक्ट शब्द नाहीये. ओके. पण हा न्यायिक पुनर्विलोकनासंबंधित भरपूर अशा तरतुदी देण्यात आलेल्या आहेत की त्या तरतुदींचा वापर करून सर्वोच्च न्यायालय काही बेसिसवर, काही आधारांवर संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाचे जे काही कायदे असतील त्यांना आव्हान देऊ शकतात. जर समजा एखादा कायदा भाग 3 मधल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर तो रद्द करता येतो. जसं एखादा कायदा करणं किंवा आदेश काढणं हे त्या कायदेकारी मंडळाच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल तर तो रद्द करता येतो, नल अँड वॉइड ठरवता येतो. ठीक आहे. आणि जर तो कायदा घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन करत असेल तरी तो शून्यवत ठरवता येतो. तर हे सगळं न्यायिक पुनर्विलोकनाचे अधिकार आपल्याला तरतुदींमधून दिसून येतात, पण न्यायिक पुनर्विलोकन आहे हे असा शब्द कुठेच दिसत नाही. पुढे दिलाय घटनेनुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. तर हे विधान बरोबर आहे. हा अधिकार जशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला आहे त्याच प्रकारे उच्च न्यायालयाला सुद्धा आपल्या घटनेने देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग आता इथे उत्तर काय असणार आहे? योग्य विधान विचारलंय तर फक्त ब, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा. तर जोड्या लावा. सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदींच्या जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला त्या कोणत्या कलमामध्ये येतात ते विचारलेले. मग प्रारंभिक अधिकार क्षेत्राबद्दलची जी तरतूद आहे ते कलम 131 मध्ये दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय की यामध्ये अशा केसेस येतात की ज्या फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच लढवल्या जाऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालयच त्याचा निर्णय देऊ शकतं. इतर कोणत्याच न्यायालयामध्ये ते तंटे घेऊन जाऊ शकत नाहीत. त्या सगळ्या केसेस येतात प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये. म्हणजे ज्यामध्ये जसं केंद्र शासनाविरोधात घटक राज्य असेल, घटक राज्याविरोधात घटक राज्य, अशा प्रकारचे खटले डिरेक्टली कुठे जाणार आहेत? सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यालाच आपण म्हणतो प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्यानंतर हंगामी सरन्यायाधीशांची जी तरतूद आहे ती कलम 126 मध्ये दिली आहे. हंगामी सरन्यायाधीश म्हणजेच काय? जर समजा सरन्यायाधीश त्यांच्या कामासाठी उपस्थित नसतील कोणत्याही रिझनमुळे, तर त्यांच्या जागी काही काळासाठी ऍक्टिंग CJI म्हणून एखाद्याची निवड केली जाते, तर त्यांना आपण हंगामी सरन्यायाधीश म्हणतो आणि ही काही काळासाठीच असते. दिलेले न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, तर याबद्दलची जी तरतूद आहे ती कलम 124 मध्ये दिलेली आहे. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी स्पेशली जर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील तर त्यांच्यासाठी महाभियोग प्रक्रिया म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि इथे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश चौकशी कायदा 1968 मध्ये काही नियम करण्यात आलेले आहेत. ओके. जसं एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचं असेल, जसं मी उच्च न्यायालयाच्या बाबतीत सांगितलं, ठराव मांडावा लागेल. दोन्ही सभागृहांमध्ये तो ठराव बहुमताने पारित करावा लागेल, 2/3 एवढ्या बहुमताने. ठीक आहे. पण तो ठराव पारित करण्याआधी जसं आपण मघाशीच बघितलं की तो ठराव मांडण्याआधीच अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडे
साईन केलेला तो प्रस्ताव सादर करावा लागतो। लोकसभेमध्ये 100 सदस्यांच्या सह्या असाव्या लागतात, राज्यसभेमध्ये 50। त्यानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन केली जाते आणि त्यांचा निर्णय आल्यानंतरच त्या प्रस्तावावर विचार केला जातो। ठीक आहे। त्यानंतर सल्ला देण्याचा अधिकार क्षेत्र हे देण्यात आलेलं आहे कलम 143 मध्ये। म्हणजे राष्ट्रपती जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टींवर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारतील तर त्याबाबत सल्ला देण्याचा अधिकार हा कलम 143 मध्ये देण्यात आलेला आहे। मग इथे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4। ठीक आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतीय संविधानामध्ये न्याय यंत्रणेविषयी खालीलपैकी कलमे कोणती? कलम 124 ते 147, कलम 214 ते 231, कलम 233 ते 237 की यापैकी सर्व? तर याचं उत्तर येणार आहे यापैकी सर्व। आपण आत्ताच जी सगळी कलम आहेत ती नीट बघितलेली आहेत, त्यावरून तुमच्या लक्षात आलंच पाहिजे। कलम 124 ते 147 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत। कलम 114 ते कलम 231 मध्ये उच्च न्यायालयाबद्दलच्या तरतुदी आहेत आणि 233 ते 237 मध्ये जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि तसंच इतर जी दुय्यम आणि कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी कलम 233 ते 237 मध्ये देण्यात आलेल्या आहेत। ओके, मग इथे आता आपण बरेचसे प्रश्न कव्हर केलेले आहेत न्याय व्यवस्थेवर। आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल। आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू।